हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्लॉगमध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। तर एवढी भयंकर थंडी आहे, अजिबात ऊन पडत नाही, खूपच जास्त थंडी वाढली एकदम 2 दिवसात। दिवसभर इतकी झोप येते थंडीमध्ये, खूपच छान झोप येते आणि दिवसभर डोळे उघडले नाहीत। आज संध्याकाळचे 5 वाजलेले आहे तेव्हा आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे, कारण झोपच एवढी लागते थंडीमुळे की अजिबात उठावंसंच वाटत नाही। तर आताच उठून मी चहा ठेवलाय फ्रेश होऊन। तर अजून स्वयंपाक बाकी आहे, यांना नाईट शिफ्टला जायचंय, मुलांना पण सकाळी लवकर जायचं असतं तर झोपावं लागतं लवकर। तर आता मी आज बनवणार आहे पोळी भाजीच बनवणार आहे, दुसरं काय वेगळं नाही बनवणार आज। आणि उद्या आहे गुरुवार, तर आपल्याला गुरुवारचा उपवास पण व्रत करायचे। सकाळी सकाळी बाहेर जाणं होत नाही, हे नाईट शिफ्ट करून येतात आणि झोपून जातात नंतर। तर मला गुरुवारची तयारी सुद्धा, पूजेची तयारी सुद्धा आजच करावी लागणार आहे। जी नागवेलीची पानं, फुलं, नारळ, श्रीफळ वगैरे सगळं आणून ठेवायचंय। तर आता त्याची तयारी चालू आहे। तर चहा पण होतोय, आता गरम गरम मस्तपैकी चहा पिऊया, म्हणजे थंडी जरा कमी होईल आणि मग स्वयंपाक करायचा। स्वयंपाकाची पण तयारी आहे, भांडे वगैरे ठेवायचे बाकीच अजून। आता अंधार लवकर पडतो, दिवस लवकर मावळतो, म्हणजे घरातले दिवे लागले का तुळशीत सुद्धा दिवा लावायलाच पाहिजे, म्हणून मी तुळशीत दिवा लावत आहे। पण हवा एवढी जास्त आहे बाहेर की दिवा राहतच नाहीये, म्हणून मी असं हे दिवा ठेवण्यासाठी घेऊन आले होते। एका आधीच्या व्लॉगमध्ये मी हे दाखवलं होतं तुम्हाला। तर आता याच्यामध्ये दिवा ठेवून मी हे ठेवला आहे तुळशीमध्ये, आणि किती हवा असली, पावसाळ्यात सुद्धा अगदी चालू पाऊस असला तरीही तुळशीत दिवा राहतो। तर हे मला खूपच जास्त आवडतं, कारण हे खूप उपयोगी वस्तू आहे। हवा, पाऊस, ऊन काहीही असो, तुळशीत दिवा नेहमी अखंड चालूच राहतो। तर आता आज आपल्या मनी प्लांटला सुद्धा मी एक दोरी बांधून घेतली आहे, कारण खूप जास्त फांद्या फुटलेल्या आहेत आणि त्या फांद्या कुंडीतून खाली पडतात आणि इथली जागा स्वच्छ करून घेताना, पुसून घेताना त्या तुटल्या जातात, म्हणून याला असं बांधून घेतलेलं आहे। तर चला, तर आता किचनमध्ये सगळ्यात आधी भाजी बनवून घेते, भाजीनंतर पोळ्या लाटून घेते आणि मग बाकीचं आवरते। तर आता आज बनवत आहे मी बटाट्याची भाजी। आज भाजीपाला खूप सारा आहे फ्रीजमध्ये, पण तरीसुद्धा बटाट्याची भाजी खायची इच्छा आहे, कारण आमच्या घरी बटाट्याची भाजी ऑल टाईम फेवरेट आहे सगळ्यांसाठी, मुलांना आणि यांना सुद्धा खूप आवडते, म्हणून आज बटाट्याचीच भाजी बनवत आहे। कोणतीही भाजी आपण बनवतो, बटाट्याची असो किंवा कोणतीही असो, तेलात भाजी टाकल्यानंतर सगळ्यात आधी नमक आणि हळद टाकून ती भाजी झाकून ठेवायची, म्हणजे ती चांगली वाफरली जाते आणि लवकर शिजली सुद्धा जाते। म्हणूनच मी आता बटाट्यांच्या फोडीमध्ये नमक आणि हळद टाकून ताट झाकून ठेवलेलं आहे। आता 2 मिनिटासाठी ठेवलं तरी सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त भाजी आरामात शिजली जाते आणि नंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून पाणी टाकू शकतो आणि मग भाजी लवकर शिजली जाते। डायरेक्ट भाजीमध्ये पाणी टाकलं तर भाजी शिजत नाही, शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून अशा पद्धतीने भाजी करत जातो मी। आणि या दिवसात कोथिंबीर खूप छान भेटते, ताजी ताजी, आणि मला यावेळी गावरान कोथिंबीर, देशी कोथिंबीर भेटली आहे, म्हणून मी थोडी वापरत आहे, कारण नेहमी भेटत नाही ही अशी कोथिंबीर, कधीतरी भेटते। आणि तर आता भाजीमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकली का आपली भाजी रेडी आहे। तर थोडंसं पाणी सुद्धा मी घालणार आहे याच्यात, कारण कोरडी भाजी आवडत नाही, थोडीशी ग्रेव्ही पाहिजेच असते, तेव्हा पोट भरतं मग। आणि छास वगैरे काही नाही, आणि आज वरण भात असं पण काही बनवलेलं नाहीये, फक्त पोळी आणि भाजीच आहे। तर मग म्हणून मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे। वरतून कोथिंबीर टाकली का भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि चवीलाही चांगली लागते। तर हा शिवांश बघा फ्रीजमध्ये घुसून काय शोधतोय काय माहिती, आता काय सांडून ठेवू नये म्हणजे झालं। तर आपली भाजी इथे तयार झाली आहे, आणि ही सकाळची भाजी भरलेली वांगी केली होती, तर वांग्याची भाजी सुद्धा थोडी शिल्लक होती, तर तीही मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे। आणि कणिक मळून घेतलेली आहे, तर इथं पीठ रेडी आहे। तर आता फटाफट पोळ्या लाटून घेते मी। सकाळी लवकर जेवण केलं असल्यामुळे यांना भूक लागलेली आहे, तर चालू आहे त्यांचं लवकर आवर असं। तर माझी पण धावपळ चालू आहे। तर आणि आज आरवीला खायचे होते हे चायनीज समोसे, तर तिला खूप आवडतात हे, ती 2 दिवसापासून मागे लागलेली आहे की हे घेऊन ये। तर मग मी हे असे रेडी भेटतात आणि असेच घेऊन आले आहे। मी याला फ्राय करायचं बाकी आहे, तर म्हटलं घरी गरमागरम फ्राय करता येईल की खायच्या वेळी गरम गरम तळून आपले खाता येतात, म्हणून हे असेच घेऊन आले मी, तळलेले नाही आणले। आणि आता एक पोळीचा तुकडा टाकून चेक केलं तेल तापलं गेलंय की नाही, छान असं तेल तापलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये हे समोसे मी तळून घेत आहे, असे मस्त असे हे समोसे तळून घेते। असंही थंडी खूप आहे, तर असं काहीतरी स्पायसी असं खायची इच्छा तर आहेच आहे, म्हणून आता हे
गरम गरम तळून घेतलेले. त्याच्यासाठी अगोदर भाजी नंतर पोळी करून घेतलं मी आणि शेवटी खायच्या वेळी हे समोसे तळायला घेतलेले आहेत. तर आता मुलं देखील आज खुश होणार आहेत. त्याच्याचमुळे मी आज फक्त पोळी आणि भाजी असंच बनवलं होतं, जास्त काही बनवलं नाही दुसरं. कारण मग हे पण असतं तर मग सगळं खूप काही बनवलं तर संपून जात नाही, ते खूप शिल्लक राहतं. म्हणून एक्स्ट्रा काही असेल तेव्हा फक्त पोळी भाजीच बनवते. आता एक एक दोन दोन असे करून सारे समोसे तळून घेतलेले आहेत आणि बाकी स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला जेवायला 8 वाजायच्या अगोदर व्हायलाच पाहिजेत, म्हणजे पचनसुद्धा व्यवस्थित होतं. तर आता घाईमध्ये चालू आहे. तसं तर एवढं पण लेट नाही झालेलं, 7 वाजलेले आहेत आणि आता हे समोसे पण तळून झालेले आहेत. आता जेवायलाच बसायचं आहे. गरम गरम एक खाऊन बघितला, खरंच खूप छान आहे, एकदम टेस्टी आहे. चला आता 10 वाजलेले आहेत, 10 नाही 10:30 वाजलेले आहेत. किरण सुद्धा नाईट शिफ्टला गेलेले आहेत. मुलं झोपून गेले, दोघं पण झोपवलं लवकर. बॅग वगैरे पॅक करून सकाळची टिफिनची तयारी सुद्धा केलेली आहे आणि आता माझी सुद्धा झोपायची तयारी आहे. तर उद्याची थोडीशी तयारी करून ठेवली आहे मी. उद्या गुरुवारची पूजा पण मांडायची आहे. सकाळी शाळा पण स्वयंपाक पण सगळीच घाई असते, म्हणून अगोदरच्या दिवशी जर का आपण थोडीशी तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी थोडंसं सोपं जातं. सगळ्या गोष्टी वेळेत होतात, पण आपल्याला पण आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ देता येतो आणि घरातली कामही होतात आणि मुलांनाही थोडासा वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळं मी शक्यतो उद्याची तयारी आजच करून ठेवते. तर इथे अशी मी उद्याची पूजेची तयारी करून ठेवलेली आहे. हा पाट काढून ठेवलेला आहे. हा मोठा कलश, तांब्या आणि समई, ग्लास छोटासा, असं सगळं हे घासून पितांबरीने व्यवस्थित ठेवलेले आहे. आणि हे सगळं आपलं पूजेचं लाल वस्त्र पूजेमध्ये लागतं आणि हे देवी माताची मूर्ती वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. तर आता उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ वगैरे करून झाडझूड करून घरातलं साफसफाई करून पूजा करून घ्यायला सोपं जाईल. तर आता चला तर आपण झोपूया. तर आपलं पिल्लू सुद्धा इकडं झोपलेलं आहे, असं झोपलेलं आहे बघावरती. फॅन चालू आहे, एवढी थंडी आहे तरी सुद्धा पांघरून काढून टाकले आणि असाच झोपलाय, स्वेटर नाही काही नाही, रात्रभर असा झोपतो. त्याच्यामुळे माझी पण झोप होत नाही त्याला पांघरून टाकता. तर चला मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे झोपायची. सकाळी पण लवकर उठणं गरजेचं असतं. आता फेस वॉश करून खूप सारं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे, कारण त्याने एकदम स्किन छान होते, अशी मस्त सॉफ्ट होते. आणि हाताला पण मॉइश्चरायझर वगैरे काहीतरी निव्याची क्रीम असं रात्रीच्या वेळी लावली पाहिजे, कारण आपण बायका जेव्हा भांडे कपडे किंवा असं कामं करतो, डिटर्जंट आपल्या हाताला लागतं तर हात सुद्धा खूप ड्राय होतात. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी खूप सारं क्रीम किंवा मॉइश्चरायझर असं हातांनाही लावून घ्यायचं आणि फेसला सुद्धा लावून घ्यायचं. त्याच्याने खूप छान राहते स्किन, थंडीमध्ये अजिबात ड्राय पडत नाही. तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण उद्या सकाळी.